जिथे कर्तृत्व तिथे स्पर्धा. आणि आपल्याला पाऊल टाकायचं आहे स्पर्धा शून्य होण्याचं. दुसरं फार महत्त्वाचं पाऊल काय आहे? तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडा. स्पर्धा करू नका. जोपर्यंत तुम्ही काही करत नाही, बिछाण्यात पडलेले असता, तोपर्यंत तुमची कोणाशी स्पर्धा नसते. पण तुम्ही सकाळी उठता, शूजची लेस बांधता आणि घराबाहेर पडता. फक्त मॉर्निंग वॉकच करायचं असतं. अगदी शांततेने आनंदाने मॉर्निंग वॉक करायचं असतं. पण मॉर्निंग वॉक करता करता एखादा व्यक्ती शेजारून तुमच्या पुढे जातो आणि तुमच्या अंगात काय उर्मी येते, अरे हा पुढे गेला, असा कसा पुढे गेला. तुम्हाला तेही खपत नाही आणि तुम्ही तुमच्या चालण्याचा वेग वाढवता आणि तू मागे होता पुढे कसा जाऊ शकतो, म्हणून तुम्ही तुमचं मॉर्निंग वॉक सोडून स्पर्धा करायला लागता. ॲग्रीड ऑर नॉट? थोडा विचार करा. जोपर्यंत तुम्ही निष्क्रिय होतात, तुमच्या कर्तृत्वाला जोपर्यंत हात घातला नव्हता, तोपर्यंत स्पर्धा नव्हती. इकडे कर्तृत्व काय उभं झालं आणि तिकडे स्पर्धा जन्माला आली. समारंभाला गेलात. मी अजून तुमच्या कार्यक्षेत्रात सुद्धा प्रवेश केलेला नाहीये. फक्त समारंभाला गेलात आणि तुमच्यापेक्षा जास्त चांगले कपडे, जास्त चांगले वस्त्र कोणी धारण केलेले दिसले म्हणजे लगेच तुम्हाला तुमच्या वस्त्रांबद्दल, तुमच्या कपड्यांबद्दल नाराजी निर्माण व्हायला लागते. मेरी साडी से उसकी साडी सफेद कैसे, स्पर्धा. माझे शूज आणि त्याचे शूज बघा. ब्रँडेड शर्ट घेतला पण काय कामाचा, तो माझ्यापेक्षा चांगला दिसतोय. असं समजू नका फक्त कार्यक्षेत्रातच स्पर्धा आहे. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा करण्याची इच्छा होते आणि ती स्पर्धा जीवघेणी सुद्धा ठरते. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही स्पर्धा करायला जाता, तेव्हा तेव्हा तुमच्या शारीरिक, मानसिक किंवा भावनिक स्तरावर तुमची पडझड सुरू होते. बघा, मान्य असेल तर. माझ्या 4 मैत्रिणींमध्ये मी लठ्ठ दिसते म्हणून मी आता उपवास करणार. मी आता एकदाच जेवण घ्यायचं ठरवलंय. सायंकाळी जेवतच नाही, दुपारी एकदाच जेवते. मग तुझी जी उपासमार होते बाई, शारीरिक पडझड होते, तू फॅट लॉस करायला चालली आहेस पण मसल लॉस होतोय. तुझ्या शरीरातील स्नायू बळकट होण्याऐवजी ते स्नायू शिथिल व्हायला लागलेत आणि तुझी प्रतिकारशक्ती कमजोर होते आहे. याचं भान तरी तुला आहे का? नाही, माझ्या मैत्रिणींमध्ये मी उठून दिसावी, स्पर्धा. अजून कार्यक्षेत्रात सुद्धा प्रवेश केलेला नाही आहे पण तिथे सुद्धा स्पर्धा आहे. फक्त तुम्ही तुमच्या मुलांना पोहोचवायला जाता. शाळेत असो किंवा ट्युशन क्लासला असो किंवा त्याच्या एखाद्या कोचिंग क्लासला असो किंवा त्याच्या एखाद्या खेळाच्या कुठल्या स्पर्धेच्या क्लासला असो. तुमच्या मुलात आणि इतरांच्या मुलात थोडा जरी तुम्हाला फरक आढळला आणि तुमचा मुलगा इन्फिरियर आहे, कुठेतरी कमजोर आहे, कुठेतरी याच्यापेक्षा चांगला असायला हवा होता, स्पर्धा. तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचे कान काय पिळता, त्याला दंड काय करता, त्याच्याकडनं नको त्या अपेक्षा काय करता. आणि ही स्पर्धा भावनिकदृष्ट्या पडझड करणारी असते. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या भावनांमध्ये मोठी दरी व्हायला लागते. ॲग्रीड ऑर नॉट?
जिथे तुमचं कर्तृत्व उभं राहतं ना, तिथे स्पर्धासुद्धा उभी राहते. आणि जिथे स्पर्धा आहे तिथे शारीरिक, भावनिक किंवा मानसिक या तिघांपैकी एक किंवा तिघांपैकी दोन किंवा तिघच्या तिघं पडझड व्हायला वेळ लागत नाही. आणि तुमची पडझड झाली म्हणजे तुमच्या कर्तृत्वाला गालबोट लागल्याशिवाय राहत नाही. करायला गेलो काय आणि फसले दोन्ही पाय. असं कर्तृत्व काय कामाचं, जे तुम्हाला पडझड करून परेशान करणार आहे, तुमच्या आयुष्याची रांगोळी करणार आहे. मग तुम्ही म्हणता की माझा मानसिक तोल बिघडला आहे. मग तुम्ही चिडचिड करायला लागतात. तुमच्या भावना ज्या उत्कट भावना असाव्यात, वास्तवासोबत, विपरीततेसोबत, प्रतिकूलतेसोबत, आव्हानं किंवा अडचणींसोबत, समस्या किंवा अडथळ्यांसोबत जे तुम्हाला शांत भावनेने म्हणजे प्रेमाने, आनंदाने, विश्वासाने जुळायला हवं, ते काही जुळता येत नाही. तुम्ही वास्तव बघून परेशान होता, चिडचिड करायला लागता. काय तर तुमचा मुलगा मागे पडला, काय तर तुम्ही इतरांनी एवढे चांगले सुडौल दिसत नाही, काय तर तुम्ही इतरांनी एवढी प्रगती करू शकत नाही, काय तर तुमच्या घरी त्याच्यासारखी कार नाही. काय वाईट आहे. म्हणजे तुम्ही काय करताय त्याच्यापेक्षा लोक माझ्यापेक्षा किती सरस आहे हाच विचार दिवसभर करायला लागतात. आणि ते तुमचं कर्तृत्व नसतं, ती तुमच्या नकारात्मकतेची सुरुवात असते. ॲग्रीड ऑर नॉट? मित्रांनो, वाचा याच्यापासून. स्पर्धा नेहमीसाठी जीवघेणीच आहे. स्पर्धा आहे. इतरांपेक्षा पुढे यावं, इतरांपेक्षा अव्वल असावं, वरच्या स्तरावर असावं, ही स्पर्धाच मुळात जीवघेणी आहे. एका लेखकाचा मी लेख वाचला होता, अतिशय सुंदर होता. एका खोलीमध्ये खूप मोठा चिवचिवाट सुरू होता, मोठा गोंधळ. खोलीचं दार बंद होतं. एक कसाई आला. त्या कसायाने हातात भला मोठा सुरा. तो सुरा, चमकणारा सुरा डाव्या हातात ठेवून उजव्या हाताने दार उघडलं. आतमध्ये गेला, दार पुन्हा लावून घेतलं. खोलीत काय होतं? खोलीत एक मोठं डालकं होतं. त्या डालक्यामध्ये काही कोंबड्या होत्या आणि त्या कोंबड्यांचा हा मोठा गोंधळ सुरू होता. गोंधळ काय होता? गोंधळ हा होता, ज्या कोंबड्या दुर्बळ होत्या त्या दुर्बळ कोंबड्यांच्या अंगावर बलवान कोंबड्या येऊन बसत होत्या, कारण सगळ्याच एका डालक्यात होत्या. दुर्बलाला खाली दाबायचं आणि बलवंताने त्याच्यावर येऊन बसायचं, असा हा खेळ सुरू होता. स्पर्धा होती ती. दुर्बळ कोण जो दाबला जातोय आणि बलवान कोण जो दाबतोय. कसाई ज्यावेळी त्या डालक्याजवळ आला त्यावेळी कसायाने पहिल्या नंबरला एका कोंबडीची मान वर धरली हातात. प्रश्न माझा हा आहे की त्या कसायाच्या हातात पहिल्या नंबरला कोणती कोंबडी आली असावी? जी दुर्बळ होती ती की बलवान होती ती? जी बलवान कोंबडी होती तीच हातात आली आणि त्याने फटकन सुरा फिरवला आणि क्षणार्धात शीर धड वेगळं झालं. जसं शीर धड वेगळं झालं, ते धड खाली पडलं आणि या कसायाने त्याच्या हातात असलेलं त्या कोंबडीचं तोंड ते बाजूला भिरकावून दिलं. फुटबॉलसारखं दोन आचके घेत ते शांत झालं. कोंबडीचं धड ज्यावेळी इतर कोंबड्यांच्या अंगावर पडलं, त्यांना वाटलं की आम्ही दुर्बलांना दाबून स्पर्धा करून वर आलेलो आहे, आमच्यासाठी जणू काही फवारे आहेत. म्हणून त्या रक्ताच्या त्या फवाऱ्यामध्ये हे तृप्त व्हायला लागले, नाचायला लागले बाकीचे कोंबडे
आणि एक एक कोंबड्याचा अंत व्हायला लागला. थोडा विचार करा. जशा जशा त्या कोंबड्यांचा अंत होत होता, ते धड जे निष्प्राण झालेलं होतं, त्या निष्प्राण दुर्बल झालेल्या धडांना बाकीच्या दुर्बल असलेल्या कोंबड्यासुद्धा दाबत होत्या. त्यांना वाटत होतं आम्ही फारच आता बलवान झालोय आणि आम्ही इतरांना दाबतोय. पण त्यांच्या हे लक्षात येत नव्हतं, तुम्ही प्रेतांना दाबताय, निष्प्राण झालेल्यांना दाबताय आणि वर येताय. आणि त्या कसायाला एकही कोंबडी शोधत बसावी लागली नाही. कोण राहिली आहे? जी कोंबडी स्पर्धा करत होती, दुर्बलाला दाबत होती, ती खाली दाबून दाबून वर येत होती आणि सगळ्याच कोंबड्या वर आल्या. त्याने सगळ्या कोंबड्यांचा सफाया केला. शेवटच्या कोंबडीच्या पिसांना त्याचा सुरा पुसला. आता स्मशान शांती पसरली होती. कोणाचाच आवाज नव्हता. गोंधळ संपलेला होता. कसाई त्या डालक्याकडे पाहून हसला, बाहेर आला. दार पुन्हा बंद केलं. कथा संपली. कथेचं नाव आहे लाईफ, जीवन. मित्रांनो, तुमचं जीवन असं आहे का? तुम्ही अशा प्रकारे स्पर्धा करत तुमच्याच कुटुंबियांना, तुमच्याच जोडीदाराला, तुमच्याच मुलाबाळांना, तुमच्याच नातेवाईकांना, तुमच्याच शेजाऱ्यांना, तुमच्या सहकाऱ्यांना दाबत आहे का? जर त्यांना दाबत असाल तर लक्षात घ्या, तुमच्यासाठी काळ सुरा घेऊन उभा आहे. कर्माचा सिद्धांत अटळ आहे. जर स्पर्धा करून तुम्ही इतरांना मागे टाकून दाबून पुढे येण्याचा प्रयत्न करत असाल तर ते तुमचं कर्तृत्व ठरणार नाही. अशा कर्माची फळं भोगताना तुम्हाला प्रचंड त्रास होईल. म्हणून कर्तृत्व करा, पण स्पर्धा शून्य व्हा. बघा, मान्य असेल तर. कोंबड्यांची ही कथा ऐकून जर अंगावर काटे आले असतील, जर भीती निर्माण झाली असेल, जीवन असं नरकमय, नाही नाही नाही, असं जीवन नको. जीवन उत्सवाचं असलं पाहिजे, आनंदाचं असलं पाहिजे. मग आनंद हवा आहे ना? मग आनंद जर हवा असेल तर स्पर्धेच्या विरुद्ध काय ते शोधा. कर्तृत्व करताना एकतर स्पर्धा निर्माण होऊ शकते किंवा कर्तृत्व निर्माण करताना एकतर सिद्धी निर्माण होऊ शकते. स्पर्धा विरुद्ध सिद्धी. आणि गणेशाने सिद्धी निवडली, स्पर्धा नाही. तुमच्यासाठी ऑप्शन आहे मित्रांनो. तुम्ही स्पर्धा निवडू शकता. काही करायला निघाला आहात म्हणून तुमच्यासारखीच करणारी अजून तुम्हाला रांगेत भेटतील, त्यांच्याबरोबर स्पर्धा करू शकता. किंवा तुम्ही सिद्धी निर्माण करू शकता. स्पर्धा आणि सिद्धी दोघांमध्ये काय फरक आहे? स्पर्धा म्हणजे इतरांना मागे टाकणं आणि सिद्धी म्हणजे काय? इतरांना आपलंसं करणं. तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही इतरांना मागे टाकू शकता, झाले स्पर्धक. आणि तुमच्या कर्तृत्वाने इतरांना आपलंसं करू शकता, झाले सिद्ध महात्मा. सिद्धी आली तुमच्याकडे. गणेशाकडे सिद्धी रिद्धी पाणी भरायच्या असं तुम्ही ऐकलं असेल. एवढंच नाही तर गणेशाच्या सिद्धी आणि रिद्धी पत्नी आहेत हे सुद्धा ऐकलं असेल. काय आश्चर्य आहे. रिद्धी सिद्धी काय आहे? तुमच्या कर्तृत्वाने इतरांना आपलंसं करून घेणं आहे. आणि स्पर्धा काय आहे? तुमच्या कर्तृत्वाने इतरांना मागे टाकणं आहे. इतरांना मागे टाकणं बोलण्यात. मी कोणाला बोलूच देत नाही,
माझ्यासमोर कोणी उभं तर राहावं, माझा शब्द खाली पडेल तर सांगा. धन्यवाद ताईसाहेब, आपण फार महान आहात. धन्यवाद सर, आपण फार महान आहात. असं कोणी म्हणेल का? नाही. जर तुम्ही कोणाला बोलूच देणार नाही आणि तुमचंच एक काय तेवढं सांगत राहाल, तुम्हाला वाटेल मी स्पर्धेत जिंकलोय. थांबा. तुम्ही जरूर लोकांना बोलू दिलं नाही, पण तुम्ही लोकांच्या हृदयात स्थान सुद्धा मिळवलं नाही. मान्य असेल तर बघा. आणि जर तुम्ही स्पर्धा केली नाही आणि सिद्धीचा मार्ग अवलंबला, लोकांना आपलंसं केलं, तर तुम्ही जरी बोलला नाहीत तरी सुद्धा लोकांच्या हृदयातून खाली उतरणार नाही. तुम्ही काय ते ठरवा. ज्यांना वाटत असेल स्पर्धा करायची, त्यांनी आयुष्यभर स्पर्धाही करावी. मग जीवनाचं काय वाटोळं होतं ते बघून घ्यावं. आणि ज्यांना वाटत असेल की जीवनात स्पर्धा नकोय, बस सिद्धी हव्या आहेत, सिद्ध महात्मा बनायचं आहे, त्यांनी तो मार्ग अवलंबायचा आणि लोकांना आपलंसं करून घ्यायचं. कोणता मार्ग अवलंबत आहे? आपल्यापैकी किती लोक आहेत ज्यांना रिद्धी आणि सिद्धीची देवता बनायची आहे, ज्यांना सिद्धी अपेक्षित आहे? त्यांनी हात वर करा. थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. कर्तृत्वातून निघणाऱ्या या 2 वाटा आहेत. कर्तृत्वाचा आदर करायला निघालो ना, मग 2 वाटा आहेत. लक्षात घ्या, स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात मोठं धाडस लागतं. आपण म्हणतो की सगळ्यात मोठा धाडसी माणूस कोण? साहस कोणात आहे? हिम्मत कोणात आहे? शक्तिशाली कोण आहे? बलवान कोण आहे? जो कर्तृत्ववान असून सुद्धा स्पर्धा करत नाही तो. काही पती आणि पत्नी आईवडील होतात आणि स्पर्धा करतात. मुलाचं सगळ्यात जास्त आवडतं कोण? सांग बेटा, तुला मम्मी आवडते की पप्पा? सांग बरं. तोही राजकारणी असतो. मम्मी समोर असेल तर मम्मी तू, आणि पप्पा समोर असतील तर नाही नाही पप्पा तुम्हीच. आणि जर दुरून पप्पांनी ऐकलं असेल आणि त्याने कान येऊन ओढला, काय रे मम्मीला मोठं म्हणत होतं. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही जसं तिचं मन राखण्यासाठी राजकारण करता तसं मी केलं. वेगळं काय केलं? पण तुम्हीच माझ्यासाठी सगळ्यात चांगले. तुम्ही फक्त विचार करा, तुम्ही तुमच्या मुलांमध्ये ही स्पर्धा का लावली? पती पत्नीतली स्पर्धा का लावली? दोन्ही मिळून मुलाला आपलंसं करू शकत नाही का? अप्रत्यक्षरित्या स्त्रिया त्यांच्या मुलांना त्यांच्या वडिलांबद्दल भीती दाखवत असतात. तू जर ऐकलं नाही ना तर मी बाबांना सांगून देईल. तू जर असं केलं ना तर मी त्यांना सांगून देईल. मग बघ तुझी धडकत नाही. अप्रत्यक्षरित्या वडिलांची भीती मनात भरवणं आणि मी तुझ्यासाठी किती मवाळ आहे, तुला किती क्षमा करणारी आहे हे दाखवणं ही स्पर्धा नाही का? थोडा विचार तर करा. तुमची ही स्पर्धा जीवघेणीच ठरणार आहे. तुम्ही तुमच्या कोणत्याही व्यक्तीला इतरांबद्दल भीती दाखवून मी तुझ्या प्रती किती मवाळ आहे, मी तुझ्या प्रती किती सोशिक आहे, तुझ्या प्रती मी किती औदार्य बाळगते किंवा बाळगतो हे दाखवणं स्पर्धा नाही का? थांबवा. कोणाच्याच मनात कोणाबद्दल भीती भरू नका. जेवढं प्रेम तुम्हाला त्याच्याकडनं अपेक्षित आहे तेवढंच प्रेम इतरांना सुद्धा मिळेल या आशयाने, या हेतूने तुम्ही त्यांच्यासोबत बोला, वागा, म्हणजे तुम्ही सिद्ध व्हायला लागाल.
एक प्रेमी म्हणून सिद्ध व्हा. बघा, मान्य असेल. आणि गणेशाने कोणाप्रती भीती कोणाला घातली नाही. आयुष्यात सगळ्यात मोठं पाप कोणतं? तुमच्या संबंधितांना भित्र बनवणं. तुमच्या मुलांना असो, पत्नीला असो, शेजाऱ्यांना असो, सहकाऱ्यांना असो, कोणाच्याही मनात तुम्ही भीती घातली ना, तर त्याचं पाप तुम्हाला लागणार आहे. पाप म्हणजे काय? ज्या वाईट कर्माची फळं तुम्हाला भोगावी लागतील ते पाप. आणि पुण्य काय? ज्या कर्तृत्वामुळे तुम्हाला सिद्धी मिळायला लागतील ते पुण्य. काही कोणाला घाबरू नका. लोकांचा आत्मविश्वास वाढवा, त्यांना भित्रे बनवू नका. गणेश ज्याने सगळ्यांचा आत्मविश्वास वाढवला म्हणून आणि स्वतः स्पर्धेतून बाद झालेला असूनही, स्पर्धा शून्य होऊनही स्पर्धेतून बाहेर पडलेला असताना सुद्धा सगळ्या लोकांनी गणेशाला प्रथम स्थान दिलं, बाकीच्यांना मागे ठेवलं. काय आश्चर्य आहे. जो स्पर्धेतून बाहेर पडतोय, रिद्धी आणि सिद्धीची देवता आहे, त्याला सगळ्यात प्रथम स्थान दिलं, म्हणजे बाकीच्यांना मागे ठेवलं. जो स्पर्धा करत नाही त्याला पहिलं स्थान. आहे ना आश्चर्य. तुम्ही देखील तुमच्या कुटुंबात स्पर्धा करणं बंद करा. तुमच्या कुटुंबात तुम्हाला अग्रस्थानी पूजलं जाईल. तुम्ही पूजनीय बनाल. तुम्ही ज्या कार्यक्षेत्रात काम करताय, ज्या भावंडांमध्ये तुम्ही आहात, तिथे स्पर्धा करू नका, स्पर्धा लावू नका. तुम्ही अग्रस्थानी राहाल आणि पूजले जाल श्री गणेशासारखे. पुन्हा आठवण करून देतो मित्रांनो, स्पर्धेतून बाहेर पडणं हे खूप मोठं धाडस आहे. मी केल्यानंतर सुद्धा मला त्याचं नाव नको, क्रेडिट नको, मी केल्यानंतर सुद्धा माझ्यासाठी जय जयकार नको, अशी ही प्रवृत्ती आहे. त्याला म्हणतात सिद्धी. सिद्धी म्हणजे तलवारीवर चालणं आहे, साधी गोष्ट नाही आहे. आम्ही तर एवढं करतो आणि एवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. स्पर्धा असते ती. कोणी जास्त केलं, कोणी मोठं केलं, कोणी सगळ्यांचं केलं, कोणी सांभाळून घेतलं, कोणामुळे सगळं घडलं. घ्या नाव एकदा, हे तुमच्यामुळे. असं आहे. आला ना अहंकार? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सिद्ध झालात? तुम्ही सिद्धी मिळवली? नेव्हर. नाही. सावधान व्हा मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं रहस्य हेच आहे. तुम्हाला जर खरोखर धाडस हवं असेल, खरोखर मोठं बनायचं आहे, सिद्ध महात्मा बनायचं आहे, रिद्धी सिद्धी तुमच्या घरी पाणी भरतील. मग तुमच्या घरी संपत्तीची कमी नाही, तुमच्याजवळ स्नेहाची कमी नाही, सहकार्याची कमी नाही, तुमच्याजवळ शांतीची कमी नाही, आरोग्याची कमी नाही, कशाचीच कमी नाही. रिद्धी सिद्धी पाणी भरतील. केव्हा? जेव्हा कर्तृत्व करून सुद्धा मोठेपण आपल्याकडे घेणार नाही तेव्हा. सांगा, तुमच्यापैकी कोण आई असं करायला तयार आहे आणि कोण बाबा असं करायला तयार आहे? त्यांनी हात वर करा. आम्ही करू पण मोठं पण घेणार नाही. कर्तृत्ववान आहात पण स्पर्धेत नाही आहे. करू पण मोठं पण घेणार नाही. मोठे पण इतरांना. मोठे पण इतरांना. जरी तुम्ही केलेलं असलं तरी सुद्धा मोठेपण तुमच्या भावंडांना द्या. जरी केलेलं असलं तरी मोठेपण तुमच्या मुलाबाळांना द्या. जरी केलेलं असलं तरी सुद्धा मोठेपण तुमच्या जोडीदाराला द्या.
फक्त विचार करा, तुम्हाला स्टेजवर बोलवलंय आणि फूलहार घेऊन, गुच्छ घेऊन लोक रांगेने उभेत. लोक म्हणतायत तुम्ही हे सगळं केलं आणि तुम्ही उभे राहून म्हणता नाही, मी हे केलं नाही, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलंय. मोठेपण त्यांचं आहे, मोठेपण त्यांना देत आहे आणि सगळ्या सहकाऱ्यांनी इथे यावं आणि माझ्यासोबत उभं राहावं. मित्रांनो, विचार करा, तुमच्या मित्रांना, तुमच्या सहकाऱ्यांना फक्त तुम्हाला मिळणारे हार, फुलं, तुरे, गुच्छ हे तुम्ही देण्यासाठी सांगताय. त्यांना हार, फुलं मिळणार आहे, पण तुम्हाला मात्र तुमच्या सहकाऱ्यांच्या हृदयात आयुष्यभर अविस्मरणीय स्थान मिळणार आहे. बघा, मान्य असेल. इथे स्पर्धा आहे की सिद्धी आहे? जो स्पर्धा करत होता, सहकाऱ्यांना मागे टाकून मी 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 करत होता, लोक त्याच्या नावाने मागच्या बेंचवर बसून बोटं मोडत होते. करताना आमची मदत घेतलीस, आम्हाला राबवलं, आम्हाला पळवलंस, आम्ही तुझ्यासाठी एवढं केलं आणि क्रेडिट घेताना एकटा घेतोयस. आमचं नाव सुद्धा घेता आलं नाही, आठवण सुद्धा आली नाही. मित्रांनो, तुमच्या नावाने बोटं मोडली जात आहेत आणि ब्रह्मांडाचा हा नियम आहे, परताव्याचा नियम आहे. तुम्हाला त्याची परतफेड होणार, ती फक्त इतरांनी बोटं मोडून, इतरांनी शिव्याशाप देऊन, इतरांच्या वाईट भावना तुमच्यासाठी निर्माण करून. सावधान व्हा. तुम्ही केलं त्यात तुमच्या पत्नीचा सहयोग होता की नाही? तुमच्या आईबाबांचा सहयोग होता की नाही? तुम्ही करू शकलात त्यात तुमच्या भावंडांचा सहयोग होता की नाही? मराठीत एक म्हण आहे, माय मरो पण मावशी जगो. त्या मावशीने जे प्रेम केलेलं असतं तिची पावती कुठे आहे? नाही आहे. त्या मामाने जे प्रेम केलेलं असतं त्याची पावती कुठे आहे? नाही आहे. मी केलं, मी घडवलं, मी केलं. लक्षात घ्या, तुम्ही जे काही केलंय त्या कर्तृत्वाला तुमच्या स्वतःमुळे अवकळा येणार आहे. जर तुम्ही स्पर्धा कराल तुमच्याच भावंडांशी, तुमच्याच नातेवाईकांशी, तुमच्याच कुटुंबियांशी, तुमच्याच सहकाऱ्यांशी, तर तुमचं कर्तृत्व तुमच्यासाठी शाप बनतंय. शारीरिक, मानसिक आणि भावनिक पडझड इथून सुरू होते. बघा, मान्य असेल तर तुम्हाला इतरांना मोठं पण द्यायला शिकावं लागेल आणि ते तुमचं मोठं धाडस असणार आहे. गणेशाजवळ ही सिद्धी आहे, म्हणून गणेश सिद्धी आहे, म्हणून त्याच्याजवळ रिद्धी आहे. त्याच्याजवळ सगळ्या गोष्टी रेलचेल आहे, भरभरून आहे, कारण तो इतरांना मोठं पण देण्यासाठी तयार आहे. तो हा विचार करत नाहीये की वडील माझ्याशी कसे वागले, आई कशी वागली, काय कसं वागलं, भाऊ कसे वागले. तो त्यांच्यासाठी, त्यांना मोठं पण देण्यासाठी आहे. आपल्यापैकी किती सदस्य असे आहेत जे आपल्या कर्तृत्व करूनही इतरांना मोठं पण द्यायला तयार आहे? त्यांनी हात वर करावं. धन्यवाद, थँक्यू. आजपासून तुम्ही सिद्धी आणि रिद्धी यांच्या मार्गावर पाऊल टाकताय. आणि जर हे पाऊल टाकत असाल तर आता एक नियम, तो आयुष्यभर कधी विसरू नका. जर इतरांना मोठं पण द्यायचं असं ठरवलं असेल तर ते कसं देता येतं? इतरांना महत्त्व द्यायला शिका. तुम्ही माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहात
तुम्ही माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहात हा विचार त्यांना बोलून दाखवा. मनोमन ते तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहेत हा विचार करा. जेव्हा तुम्हाला ते महत्त्वपूर्ण वाटतील तेव्हाच तुम्ही त्यांना मोठेपण द्याल, तसं तुम्ही देऊ शकणार नाही. दुर्दैवाने आपण स्वतःला महत्त्व वाढावं म्हणून आटोकाट प्रयत्न करतो स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा. दुर्दैवाने आपण स्वतःला मोठेपण मिळावं म्हणून खूप जास्त धडपड करतो आणि ती सगळ्यात मोठी चूक असते. आयुष्यातली सगळ्यात मोठी झालेली चूक, सगळ्यात मोठं झालेलं पाप, मला मोठेपण मिळावं. आयुष्यात झालेलं सगळ्यात चांगलं कर्तृत्व इतरांना महत्त्व द्यावं. आयुष्यातील सगळ्यात चांगला संवाद, तुम्ही माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहात, इथून सुरू होतो. बघा मान्य असेल तर. जेव्हा तुम्ही म्हणता तुम्ही माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहात, तेव्हा त्यांचं अस्तित्व तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतं. त्यांचं असणं दिसणं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतं. तुम्ही काळे आहात, सावळे आहात, गोरे आहात, उंच आहात, बुटके आहात, काय संबंध आहे? तुम्ही माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहात. ॲग्रीड ऑर नॉट? त्यांचं अस्तित्व आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरायला लागतं. नंबर 1. नंबर 2, तुम्ही जे काही करता आहात ते माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तुमचं कर्तृत्व माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा तुम्हाला कुणाचं अस्तित्व आणि कुणाचं कर्तृत्व दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण वाटायला लागतात, तेव्हाच ती व्यक्ती तुम्हाला जशी आहे तशी आवडायला लागते, अदरवाईज नाही. आणि मित्रांनो, महत्त्वपूर्ण वाटणं हे तुमच्या अंतरंगातलं स्नेह वाढवणं आहे, तुमच्या अंतरंगातली सात्विकता वाढवणं आहे. आणि जो व्यक्ती सात्विक असतो, सत्व हे सात्विकतेतून जन्माला येतो, त्याच व्यक्तीचं अस्तित्व कीर्तिवंत होतं, तोच व्यक्ती यशवंत होतो. सिंपल आहे. म्हणून तुम्ही इतरांशी बोलाल तेव्हा विनम्रपणे हात जोडून त्याला म्हणू शकला, तुम्ही माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहात, तर जिंकलात तुम्ही. पुन्हा आठवण करून देतो, स्पर्धा म्हणजे काय? इतरांना मागे टाकणं. आणि सिद्धी म्हणजे काय? इतरांना आपलंसं करणं. जसं तुमच्या अंतरंगातून शब्द जरी निघतील, तुम्ही माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहात, तसं ताबडतोब तुम्ही त्याला आपलंसंच करून घेतलं. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, काही संबंध नाही. तुम्ही तो तुमचा आहे. दिला तुम्हाला, तो ओवाळून दिला तुम्हाला, असाच नाही दिला. मान्य असेल तर एकदा संमती देऊ शकता. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहात. आणि एकदा काय ही सवय लागली ना, मग तुम्ही तुमच्या हातात पाणी प्यायची बाटली जरी असली, एक ग्लास जरी असला, त्यालाही तुम्हाला म्हणावं असं वाटतं, तू माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहेस. ती बसण्याची खुर्ची जिला तुम्ही हात लावता आणि त्या हात लावून तुम्ही तिला प्रेमाने हात फिरवून म्हणता, तू माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहेस. तुम्ही म्हणा, हा काय खुळचटपणा, हा काय वेडेपणा, त्या खुर्चीला काय कळतंय, त्या ग्लासाला काय कळतंय, त्याला कळत नाही. पण तू त्याला महत्त्व देऊन सिद्धी आणि रिद्धीचा राजा होतोयस, त्याचं काय?
लोक तर स्वतःच्या जीवनालाही महत्त्व देत नाही, गळफास लावून मरून जातात. इथून सुरुवात आहे, सुरुवात इथून आहे. सूनबाई फक्त म्हणते, सासूबाई तुम्ही माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहात. बेटा कशी काय सांगू, मी सांगू शकत नाही, फार महत्त्वपूर्ण आहात. झालं. त्या दिवसापासनं सासूबाईने स्वतःचीच अस्तित्वाची ओवाळणीच त्या सुनेला टाकून दिली समजायचं. ॲग्रीड ऑर नॉट. सिद्धी रिद्धी कशी येते? अशी येते. आणि तुम्हाला जर वाटतं तुम्ही फार कष्ट घेतले, फार पैसा पुरवला, फार धन पुरवलं, त्याच्यासाठी फार गोष्टी जमा केल्या, जमापुंजी केली, दिवसरात्र कष्ट केले आणि तुम्हाला वाटतं त्याने आता माझं नाव घ्यावं, तसं काही नाही आहे साहेब. तुम्ही जर स्पर्धा करत असाल, तुझ्यासाठी एवढं केलं आणि एवढा त्याग करावा लागला, ती स्पर्धा करत राहिलात, काही मिळणार नाही. पण तुम्ही फक्त एवढंच म्हणा, तुम्ही माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. शब्दात सुद्धा सांगू शकत नाही, पण खूप महत्त्वपूर्ण आहे. तुमचं करणंसुद्धा महत्त्वपूर्ण आहे, असणंच आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही असलेच पाहिजे, तुमच्याशिवाय कार्यक्रम होणार नाही. झालं. तुमच्या कार्यक्रमात त्याने तुम्हाला काही करू दिलं तर मग म्हणा. तुम्ही फक्त बसा आता आणि आम्ही सगळं निपटारा करून टाकतो. ॲग्रीड ऑर नॉट. रिद्धी सिद्धीची देवता आहे, म्हणून त्या गणेशाला फक्त बसायचं आहे मोदक खात आणि बाकी सगळे कामाला लागलेत. साधी गोष्ट आहे. आपल्यापैकी ज्यांना ज्यांना बसल्या बसल्या मोदक खायचे असतील ते म्हणतील फार चांगलंच आहे, एवढंच म्हणून टाका आणि का आपण नाही नाही नाही. तुम्हाला आर्त हृदयाने खरोखर आपल्या कर्तृत्वाची दिशा चुकीच्या ठिकाणी जाऊ नये, अहंकार वाढू नये, स्वतःला मोठेपण घेण्याचा गर्व वाढू नये, म्हणून तुम्हाला इतरांना महत्त्व देऊन तुम्हाला सिद्ध करायचं आहे की तुम्ही माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहात. जो सिद्ध करू शकतो इतरांचं मोठेपण, तोच सिद्धी मिळवतो. ॲग्रीड? हे स्टेटमेंट आवडलं असेल तर लिहू शकता. जो इतरांचं मोठंपण सिद्ध करायला तयार आहे, तोच सिद्धी मिळवतो. स्पर्धेतून बाहेर पडा आणि जर तुमच्या मनात यदाकदाचित स्पर्धा करण्याची इच्छा झालीच तर स्वतःला 10 वेळा सांगा की इतरांपेक्षा जो अधिक सेवा देतो तोच स्पर्धेत पुढे असतो, म्हणून मी इतरांपेक्षा सर्वांना जास्तच महत्त्व देईन. हीच माझी स्पर्धा असेल. स्पर्धा जर करायचीच असेल तर इतरांना महत्त्व देणारा जो व्यक्ती तुम्हाला भेटेल त्याच्यापेक्षा जरा जास्तच महत्त्व द्या आणि तिथे स्पर्धेत पुढे राहा. तुम्ही एकमेवा द्वितीय असावे असं जर तुम्हाला वाटत असेल, इतरांपेक्षा अव्वल असावं, पुढे असावं असं वाटत असेल, तर तुम्ही ते देतायत त्याच्यापेक्षा इतरांना जास्त महत्त्व देण्याची सुरुवात करा. ही स्पर्धा चांगली. पहिले तर करूच नाही, पण केलीच तर ही करायची. दुसरी स्पर्धा आता उरली नाही. इतरांना आपल्या स्पर्धकापेक्षा जास्त महत्त्व देण्याची स्पर्धा. किती लोकांना मान्य आहे? संमती देऊ शकता. थँक्यू.